नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं 88-89व्या वर्षी निधन झालेलं आहे। काही न्यूजपेपरमध्ये 88 काही 89 आहे म्हणून मी असं म्हणालो। पण बाबा महाराज सातारकर हे त्यांच्या बुद्धी आणि कर्तृत्वाच्या सामर्थ्याने लोकमानसावर राज्य करणारा कीर्तनकार आहे। कीर्तन ही एक परंपरा महाराष्ट्रातली अशी राहिलेली आहे की समाज प्रबोधनाचं शाळा महाविद्यालयाच्या नंतरचं लोकशिक्षणाचं माध्यम जर काय असेल, लोकसंवादी कीर्तनकार हा राहिलेला आहे। आणि ही ज्ञानेश्वर एकनाथ नामदेवांपासूनची ही जी परंपरा आहे ती महाराष्ट्रामध्ये हे संत चालवत आहेत। आणि म्हणून हरिपाठ म्हटला की बाबा महाराज सातारकरांचा तो आवाज आणि त्यांची ती शैली यातून संपूर्ण समाजाला झोपेतून जागं करणारा आणि आध्यात्मिक चळवळ मोठी करणारा हा एक वारकरी संप्रदायातला फार मोठा संत, जो की नुसतीच किती पैसे घेतात कीर्तनकार यावरून प्रॉपर्टी मोजली जात नाही, तर तो त्याच्या वाणीने किती लोकांच्या हृदयावर राज्य करतो यामुळे तो राष्ट्राची प्रॉपर्टी ठरतो। यामध्ये बाबा महाराज सातारकरांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल। असा एक लोकमनावर राज्य करणारा कीर्तनकार आज काळाच्या पडद्याआड गेला आणि ही महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार मोठी राष्ट्रीय हानी आहे। बाबा महाराज सातारकरांची वाणी ही एक राष्ट्रीय संपत्ती होती असं मी म्हणालो, कारण सामान्य माणूस हा सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजत असतो, पण एखादा व्यक्ती हा आपल्या कर्तृत्वामुळे स्वतःच राष्ट्राची संपत्ती होतो। जसे की लता मंगेशकरांनी आपल्या आवाजामुळे राष्ट्राची संपत्ती ते झाल्या, तशाच पद्धतीने बाबा महाराज सातारकर यांचा सुद्धा आवाज लोकांना मोहिनी घालत होता। लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती त्यांची कीर्तनं, त्यांच्या कीर्तनाच्या सीडीज आहेत, कॅसेट आहेत। हे सगळं जे काही वैभव आहे ते महाराष्ट्राचं वैभव होतं, ते आज गेल्यामुळे कीर्तन परंपरेमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। त्यांच्या चित्र पाहिल्याबरोबर त्यांचं चरित्र आपल्याला आठवलं पाहिजे। त्यांच्या ह्या पवित्र स्मृतीला थोडीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रहो, या चॅनलवर नव्याने आलात चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा, कारण महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची फार मोठी परंपरा राहिलेली आहे। लोक जागर, लोकांचं शिक्षण, लोकशिक्षण या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। महाराष्ट्रातील कीर्तनाने जनमानसामध्ये जी प्रचंड लोकप्रियता मिळवली ती केवळ बुद्धिमान, प्रतिभावान, कर्तृत्ववान कीर्तनकारांमुळे। आणि या परंपरेमध्ये निळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबा महाराज सातारकर हे या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणारे या दशकातील मराठी जनांच्या कानामनापर्यंत पोहोचलेले हरिभक्त परायण हे मानाचे बिरुद संपन्नतेने मिरवणाऱ्या दुंडा महाराज देगलूरकर यांच्यापासून ते सोनोपंत दांडेकर, तनपुरे महाराज, वास्कर महाराज, गोविंद स्वामी आपळे, भाऊसाहेब शेवाळकर यांच्यासारख्या अनेक कीर्तनकारांनी ही परंपरा नुसती टिकून ठेवली नाही, तर ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवली। हरिभक्त परायण साधू महाराज कंधारकर महाराष्ट्र उदयगिरीला मराठीचे प्राध्यापक होते। कंधारकरांची एक मोठी परंपरा राहिलेली आहे, देगलूरकरांची एक मोठी परंपरा राहिली आहे दुंडा महाराजांची। ती परंपरा आज पुढे चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर ही चालवत आहेत। राष्ट्रीय संतांमध्ये, राष्ट्रीय कीर्तन परंपरेमध्ये चारुदत्त आपळेंचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही। राष्ट्रीय कीर्तन कसं असावं, मग ते स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं असो, समर्थ रामदासांवरचं असो, जी कीर्तन ऐकत राहावी अशी वाटतात, एकटा उभा टाकून पूर्ण त्या राष्ट्रपुरुषांचं चरित्र उभं करतो, त्यांना असलेली संगीताची जोड ही सगळी मराठी मनाच्या हृदयावर राज्य करते, अशी ही कीर्तनाची परंपरा आहे। आणि नवीन पिढीमध्ये ही कीर्तनकार ही दिंडी, ही पताका घेऊन आजही कीर्तन ही परंपरा लोकप्रिय करीत आहेत। भारतीय भक्ती परंपरेमध्ये भक्तीच्या 9 प्रकारच्या उपाययोजना अधिक महत्व कीर्तन या नानाविध भक्तीतील महत्वाचं साधन आहे। संगीत आणि शब्द यांचा एक सहज सुंदर आंतरसंबंध निर्माण करत सामान्य जनांना लोकशिक्षण देण्यासाठी या प्रकाराचा जेवढा वापर महाराष्ट्रात झाला तेवढा अन्यत्र क्वचितच पाहायला मिळतो। 13व्या शतकात महाराष्ट्रात ज्यांनी या परंपरेची सुरुवात केली ती संत नामदेव। नंतरच्या काळामध्ये त्यांच्यामुळेच ही परंपरा पंजाब व अन्य प्रांतातही पोहोचली गेली। 8 शतके कीर्तनाच्या या परंपरेने येथील लोकजीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व निर्माण केलेलं आहे। ग्रामीण आणि शहरी
असा भेदभावही राहू नये इतका कीर्तन हा भक्तीचा मार्ग जनमानसात पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो। कीर्तनकारांना बहुतालचे तेथील घडामोडींचे समाज मनांच्या सद्यस्थितीचे आणि समाजकारणाचे भान तर असावेच लागते, परंतु त्याचबरोबर समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून ती कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवण्याची कला अवगत असावी लागते। संगीत हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक आधार असतो, त्यामुळेच कीर्तनात संगीताचा सहभाग त्याला कलेचा दर्जा प्राप्त करून देतो। निरूपण करताना मध्येच सुंदर लकेर घेऊन भजनी ठेक्यात एखादा अभंग आणि त्याची ओवी म्हणावी आणि सहजपणे सीमेवर येत पुन्हा निरूपणाला सुरुवात करावी, हीच कल्पना मराठी नाट्य संगीतासाठी अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी उपयोगात आणली आणि स्वर शब्द संवादाने एक नवे रंगपीठच स्थापन झाले। जे अशा पद्धतीने लोक जागर लोकांमध्ये एक नवचैतन्य प्रबोधनाचं साधन म्हणून बाबा महाराज सातारकरांनी हरिपाठ घरोघरी पोहोचवला। विशिष्ट त्यांचा आवाज कानावर पडला शिवाय दिवसाची सुरुवात करू नये असा एक सामान्य माणसातला मध्यमवर्गीय वर्ग निर्माण झालेला आहे। बाबा महाराज सातारकर यांचे अशा प्रदीर्घ परंपरेमध्ये येणे ही शुभ घटना होती। सातारकरांचा गोरे सातारकर यांच्या घराण्यातील त्यांचा जन्म, या घराण्यात कीर्तन प्रवचनाची दीर्घ परंपरा, निळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजे बाबा महाराज सातारकर यांनी लॉ ची डिग्री संपादन केलेली होती, म्हणजे वकिलीची पदवी त्यांनी मिळवली होती, तरीही आयुष्यात सामान्य जणांच्या जगण्यामध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरण्याचेच कारण म्हणजे कीर्तन माध्यमातून त्यांनी ती डिग्री बाजूला ठेवून या कामामध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे। कीर्तन परंपरेत दाखल होत असताना अभिजात संगीताचं रीतसर शिक्षण त्यांनी घेतला आणि मूळच्या सुरेल आवाजावर संगीताच्या अलंकाराचे संस्कार घडवून बाबा महाराज सातारकरांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी ते सज्ज झाले आणि ते महाराष्ट्रामधल्या गावागावात तंड्यावाड्यावर पोहोचले। जिथं वाहन जात नाही त्या ठिकाणी बाबा महाराजांची कॅसेट आपल्याला ऐकताना वाचताना पाहायला मिळते। एवढी सुरेल वाणी म्हणजे अतिशय बोलके डोळे आणि विषयावर प्रभुत्व हे त्यांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। कीर्तन ऐकत राहू असं वाटायचं, मध्येच एखादी सुंदर लकेर घेत ते जेव्हा सीमेवर येऊन थांबत तेव्हा गाणे संपूच नये असे वाटत होते। त्यांचा स्वर आणि त्या स्वरामध्ये त्यांच्या शब्दांचा उच्चार कानावर पडताच एक अशी अंतरंगातली तार छेडल्या जात होती, म्हणजे नेमका शब्दांचा वापर कसा करावा, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संदर्भ देत ते जेव्हा निरूपण करायला सुरुवात करत तेव्हा समोर बसलेल्या हजारो श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जात। वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून मान्यता पावलेल्या सातारकर फडाचे वंशज म्हणून बाबा महाराजांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी होती, ती त्यांनी अतिशय निष्ठेने पार पाडली। आपल्या खास कीर्तन शैलीने त्यांची स्वतंत्र ओळख पूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाली आणि त्यांच्या कीर्तनाला हजारो समुदाय जमू लागला। या समुदायाला आपल्या शब्दांनी आणि स्वरांनी मोहित करून टाकत ते आपले कीर्तन असे काही रंगवत की श्रोते त्यांच्यामध्ये तल्लीन होऊन जात। सामान्यांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय त्याची उत्तरे शोधता येत नाहीत। बाबा महाराज त्यासाठी सतत चिंतनात मग्न असत आणि त्यासाठी ते प्रचंड वाचनही करीत, कारण वाचन चिंतन याशिवाय हे सामर्थ्य ही कला अवगत होत नाही। कॅसेट सीडीच्या जमान्यात बाबा महाराजांची प्रवचने घरोघरी ऐकली जातात। आताही वाडी वस्त्यांवर सगळीकडे कीर्तनांमध्ये पूर्वी नंतर हीच कॅसेट वाजली जातात। आपले प्रत्येक कीर्तन हा एक नवा परफॉर्मन्स आहे अशी जाणीव ठेवून ते श्रोत्यांना सामोरे जात। ज्ञानेश्वरी हा त्यांचा प्राण होता। ज्ञानेश्वरीला चंदनाच्या पेटीत ठेवून ती घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी प्रकाशित केली। सारे आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी वेचण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग निवडला आणि त्यामध्ये स्वतःची शैली निर्माण करून ती श्रीमंत कीर्तनाने कीर्तनातील एक सुरेल स्वर थांबला आहे। ही एक राष्ट्रीय संपत्ती होते बाबा महाराज सातारकर आणि त्यांच्या जाण्याने राष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, कारण ते हरिपाठाच्या निमित्ताने प्रत्येक माणसाच्या जीवनाची सुरुवात करत होते आणि म्हणून अशा लोकसंवादी कीर्तनकाराच्या
स्मृतीला आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. मित्र हो, या चॅनल नव्याने चॅनल सबस्क्राईब करा, अधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.